त्यांनी काय केलं, अंत्यसंस्कारात भाग घेतला. कुणाच्या? रावणाच्या. मरणानंतर वैर सुद्धा संपतं हा संदेश दिला. आज सुद्धा आमच्याकडे भाऊबंदकी इकडे आहे की त्याचं तोंड बघायला जात नाहीत. मरणानंतर वैर संपतं शिवाजी महाराजांनी सांगितलं, रावणानं सुद्धा सांगितलं. रामाने रावणाचा वध केल्यानंतर रामाने काय केला, त्याचा अंत्यसंस्कार केला. थोरा मोठ्याने ही परंपरा सांगून दिलेली आहे आणि त्यांनी तत्वच सांगितले की मरणानंतर काय संपतं, वैर संपून जातं. पण आमचं उलटं आहे, मरणानंतर सुद्धा आम्ही काय करतो ते पुढं चालू ठेवतो. या कथा ऐकल्यानंतर आपल्याला हे कळलं पाहिजे. विभीषणाच्या बरोबरीनं त्यांचे अंत्यसंस्कार केले, भिल्लांना आलिंगन दिलं, वानरांना महान केलं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र हे सर्वोत्कृष्ट आदर्शाचे मानदंड आहेत. सीतामाईंच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण होतो की त्या पवित्र होत्या, मग भगवान रामाने त्यांचा त्याग का केला? याचं उत्तर, अयोध्येच्या लोकांचा सीतामाईवर जर विश्वास होता तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. बरोबर? अयोध्येच्या सर्व लोकांचा जर सीतामाईवर विश्वास होता तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी कुणी सांगितलं नाही. कुणाची चूक आहे? त्या लोकांची चूक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की राम वनवासात निघाल्याबरोबर ती सीतासुद्धा वनवासात निघाली, तेव्हा अयोध्येतल्या कोण्या लोकांनी अडवलं नाही. त्यावेळी तरी तिची काय चूक होती? त्यावेळीसुद्धा तिला कोण थांब म्हणालं नाही. यातनं काय लक्षात घ्यायचं, समाज हा असा असतो, लोक बोलतो ओक, धरता तो धरवेना. तुम्ही काय वाटेल ते केलं तरी तुम्हाला चांगलं म्हणायला लोक तयार नसतात. म्हणजे लोकांनी ती रावणाकडून परत आणलं, त्यावेळी तिच्यावर हे घेतलं, आळ घेतलाच, आणि त्यावेळी तिला तुम्ही बाबा सोडू नका असं म्हणाले नाहीत. आणि रामाने वनवासात, वडिलांच्या वचनासाठी राम वनवासात जायला निघाले, तेव्हा तिनं आपल्या पत्नी धर्माचं पालन केलं आणि ती त्यांच्याबरोबर निघाली. पण तुझा काही दोष नाही, तू जाऊ नकोस असं सुद्धा अयोध्येचे लोक म्हणाले नाही. बरोबर? म्हणून वाल्मिकी ऋषी असं स्पष्ट लिहितात की प्रभू रामचंद्रांच्या दुप्पट गुण सीतामाईत होते, म्हणून रामायणाचं खरं नाव मला सीतायनच ठेवायचं होतं. असं कोण म्हणतं? वाल्मिकी ऋषी म्हणतात. महाकाव्याचं नाव रामायण असलं तरी अंतर्दृष्टीनं ते काय आहे? सीतायन आहे. कारण वाल्मिकीने सीतामाईला आपली कन्या मानलेलं होतं. वाल्मिकी ऋषी काय म्हणतात? आपली मुलगी मानत होते त्यांना, म्हणून त्याने असं लिहिलंय की रामायणाचं खरं नाव मला काय द्यायचं होतं? सीतायनच द्यायचं होतं. आणि ते सीतायनच खरं नाव आहे, कारण रामांच्या दुप्पट उत्तम गुण कुणाजवळ आहेत? सीतेजवळ आहे. चला, तिसरी कथा आहे ययाती राजाची. ययाती आपल्याकडे काही सर आहेत, ययाती कादंबरी आहे प्रसिद्ध. त्या ययाती कादंबरीचं बीज यातलंच आहे. या भागवतामध्ये जो ययाती राजा होऊन गेला त्या आधारावरच काय केलेले आहे? ती कादंबरी लिहिलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार त्या कादंबरीला मिळाला. पण ती कथा अशी आहे, ययाती नावाचा एक राजा होता, पण हा राजा महाभोगी होता. भोगी म्हणजे संसारातली सुखं त्याला काय करायची होती? भोगायची होती, रोज हवी होती. त्यामुळे तो स्त्रीमध्ये आसक्त होता. त्याची भोग लालसा कधीच पूर्ण झाली नाही. ययातीची पत्नी देवयानी, ययाती राजाच्या पत्नीचं नाव काय? देवयानी. आणि ही देवयानी असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची मुलगी. ही शुक्राचार्य, एक दिवस ययातीची पत्नी रागारागानं आपले वडील शुक्राचार्य यांच्याकडे गेली आणि शुक्राचार्यांना त्यांनी सांगितलं की हा, म्हणजे देवयानीनं सांगितली तक्रार, आपला हा जो नवरा ययाती म्हणून आहे तो काही नीट वागत नाही. म्हणजे त्याला तो इतर स्त्रियांमध्ये काय आहे? आसक्त आहे. संसाराच्या सुखामध्ये तो आसक्त झालेला आहे. आणि त्यामुळे शुक्राचार्यांना राग आला आणि शुक्राचार्याने त्याला ययातीला शाप दिला की तू म्हातारा होशील, तुला वृद्धत्व येऊ दे, तुला म्हातारपण येऊ दे, असा शाप दिला. असा शाप दिल्यानंतर ययातीला खरोखरच काय झालं? वृद्धत्व आलं. वृद्धत्व आल्यानंतर तो व्याकुळ झाला आणि शुक्राचार्यांना म्हणाला की तुम्ही, म्हणजे सासऱ्यांना, तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे. तुम्ही माझ्यावर काय केला? अन्याय केला आहे. माझी भोग लालसा अद्याप पूर्ण झालेली नाही आणि तुम्ही मला म्हातारपणाचा काय केला? शाप दिला. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, मी तुला एक उशाप देतो. तुझ्यावर अन्याय केला असं वाटतंय ना, मग तुला उशाप देतो. तुला 4 मुलं आहेत. तू काय कर, त्या चौघापैकी जो कोणी
मुलगा तुला त्याचं तारुण्य देईल, ते तारुण्य तुला मिळेल आणि तुझं म्हातारपण त्याला जाईल. आता एखादा बाप आत्ताच्या घडीचा, जरी आपण कलियुग बहरात आले म्हणून, आत्ताचा एखादा वडील असं म्हणेल काय, माझं म्हातारपण मुलाला जाऊ दे आणि मुलाचं तरुणपण मला येऊ दे, असं म्हणणार नाही. पण ययाती म्हणाला. ययातीनं आपल्या 4 मुलांना विचारलं, त्यातल्या पहिल्या 3 मुलांनी सांगितलं आम्ही काय तुला आमचं तरुणपण देणार नाही. पण त्यातला 4था जो पुरू नावाचा मुलगा होता तो तयार झाला. ययातीचा 4था मुलगा पुरू नावाचा होता, तो तयार झाला. तो म्हणाला मी माझं तारुण्य तुम्हाला द्यायला तयार आहे. ययाती म्हणजे बाप असलेल्या ययातीला तारुण्य कशासाठी पाहिजे होतं? संसारातले उपभोग घेण्यासाठी पाहिजे होतं. ययातीची कामवासना इतकी प्रबळ होती की त्यानं मुलाचं तारुण्य घेऊन सुद्धा त्याचं समाधान झालं नाही. एक दिवस त्याच्या लक्षात आलं की वासना पूर्ण करण्यानं, कामना पूर्ण करण्यानं त्या कधीच पूर्ण होत नाही. हे कुणाच्या लक्षात आलं? ययातीच्या शेवटी लक्षात आलं. आणि मग पूर्ण होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मग त्याने उदाहरणं दिलीत वेगवेगळ्या प्रकारची. पिणारासुद्धा म्हणतो बघा, एकच प्याला, आजचा दिवस, उद्यापासून नाही, असं कधी म्हणायचं? रोज म्हणायचं. चौघांच्या खांद्यावरनं जाईपर्यंत तो म्हणतो एकच प्याला. एकच प्याला म्हणजे काय? आता उद्यापासून नाही, फक्त आजच. आणि हा उद्या कधी येत नाही. म्हणजे परवा एक म्हटलं तुम्हाला, लाकडं पेटलेली आहेत आणि पेटलेली लाकडं विझवण्यासाठी तूप टाकण्यासारखं आहे. भोग भोगणे, संसारातले भोग भोगणे म्हणजे पेटलेली लाकडं विझवण्यासाठी तूप टाकणे. तूप टाकण्यानं लाकडं विजतील काय? ती पेटलेली ती अधिकच भडकणार. म्हणजे भोग भोगण्यानं कधीही वासनेची आणि कामनांची पूर्ती होत नाही. मग त्याच्या लक्षात आलं की मुलाचं तारुण्य घेऊन सुद्धा काय होत नाही, आपल्या वासना किंवा कामना पूर्ण होत नाहीत. मग त्यानं आपला मुलगा पुरू याला बोलावलं, त्याचं तारुण्य त्याला परत केलं आणि आपलं होतं तसं म्हातारपण, वृद्धत्व परत घेतलं. त्यानंतर त्याला वैराग्य निर्माण झालं. या राज्याचा त्यानं त्याग केला आणि तो वनात निघून गेला. म्हणजे कुठला आश्रम स्वीकारला? वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. वनात गेला, त्यानं भगवंतामध्ये मन लावलं. भोग सोडणं हे जीवनाचं लक्ष्य आहे. भगवंताची भक्ती करून ययाती आणि देवयानी कालांतरानं काय झाले? मुक्त झाले. यानंतर पुढची कथा आहे रंती देवाची कथा. भरद्वाजाच्या 4थ्या पिढीत रंतीदेव नावाचा राजा होऊन गेला. त्याची कथा फार सुंदर आहे. हा राजा, नाव काय राजाचं? रंथीदेव. रंथीदेव. रंथीदेव नावाचा राजा होऊन गेला. त्याची कथा फार सुंदर आहे. हा राजा सात्विक, धार्मिक आणि दानशूर होता. तो सर्व काही सोडून देऊन निष्कांचन होऊन राहिला. निष्कांचन म्हणजे राज्यातलं जे सगळं वैभव होतं ते त्यानं काय केलेलं होतं? पैसा, धन, धान्य सगळं सोडून दिलेलं होतं. आणि ते सोडून देऊन त्यानं आपलं मन भगवंतात अगोदरच लावलेलं होतं. तो काय राज्यवैभव करत जास्त बसला नाही, राजवैभवाचा भोग घेत बसला नाही. त्यानं अगोदरच सगळं राज्य सोडून दिलेलं होतं. इतका तो वैराग्यवान झाला होता. आणि मग त्यानं त्या राज्यकारभार सोडून देऊन रंतीदेव आणि त्याची पत्नी या दोघांनी एक अनुष्ठान केलं. हे अनुष्ठान म्हणजे 38 दिवसाचा उपवास होता. किती दिवसाचा? 38 दिवसाचा उपवास धरला होता. आणि असा 38 दिवस झालेले होते उपवास धरून. प्रजेला सुद्धा वाटलं, म्हणजे राज्यातल्या लोकांना, की आपल्या राजा राणीनं 38 दिवसाचा उपवास केला आहे, तेव्हा आपण त्यांना काहीतरी अन्न नेऊन दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी रवा, साखर, जे काय तूप असे प्रकारचे पदार्थ नेऊन काय केले? राजा राणीला दिले. कारण ते सुद्धा पदार्थ त्याच्याजवळ नव्हते. त्यानं सगळ्याचाच त्याग केलेला होता. निष्कांचन म्हणजे काय? कांचन म्हणजे सोनं. सोनं, धन असं काही नव्हतं त्याच्याजवळ. म्हणून प्रजेनं त्याला तूप, रवा, साखर असे काही पदार्थ दिले. त्या तूप, रवा, साखरेपासून त्या 38व्या दिवशी त्या दोघांनी खीर तयार केली. त्याला भागवतातला शब्द आहे पायस. पायस तयार केलं. आपलं पायस म्हणजे काय? तर आपल्या सोप्या भाषेत खीर. त्याने खीर तयार केली. भांड्यात थोडी खीर होती. दोघांनी 2 वाटीमध्ये खीर घेतली आणि ती खीर खाणार एवढ्यात एक अतिथी आला. खीर खाणार इतक्यात एक अतिथी आला. राजानं आपल्याजवळची खिरीची वाटी कुणाला दिली? त्या अतिथीला दिली. अतिथी खीर खातोय. आता राणीजवळ खीर होती आणि भांड्यात थोडी होती. ती घेऊन तो खाणार.
तोपर्यंत दुसरा एक अतिथी आला. भांड्यात एक वाटीवरच असेल आणि ही एक वाटी, आता दोघंच खाणार होते. राणीच्या हातातली ती वाटी काय केली त्यानं, त्या दुसऱ्या अतिथीला दिली. दुसऱ्या अतिथीनं ते अन्न ग्रहण केलं, ती खीर खाल्ली. आता भांड्यात एक वाटीभर उरलेली होती, ती दोघांनी खायची ठरवली. ती वाटीत ओतून घेतली खाण्यासाठी. तोपर्यंत तिसरा अतिथी आला आणि त्याच्याबरोबर 4 भुकेलेली कुत्री पण होती. झालं, ती उरलेली होती ती खीर त्याला वाटीत दिली, ती तिसऱ्या अतिथीनं खाल्ली आणि भांडी आणि वाट्या धुवून त्यांनी कुणाला दिल्या, कुत्र्यांना दिल्या. आणि या राजाच्या उपासनेचा आणि प्रखर भक्तीचा परिणाम झाला. भगवान दत्तात्रेय अवतीर्ण झाले. भगवान दत्तात्रेयाने त्यांना साक्षात काय केलं, दर्शन दिलं. भगवान दत्तात्रेय 4 श्वान आणि गोमातेसह प्रगट झाले. त्यांनी सगुण दर्शन दिलं. भगवंत म्हणाले त्याला, तुला काय पाहिजे असेल तर तो वर माग. ही रंती देवाची कथा लक्षात ठेवा. एक कुंतीची कथा होऊन गेली. कुंती म्हणते की मला नेहमी दुःख दे, म्हणजे तू मला दुःखातून संकटातून मुक्त करायला वारंवार तू येशील आणि मला तुझं काय होईल, दर्शन होईल. तसं आणखी एक दुसरं उदाहरण भागवतात मिळतं, ते म्हणजे राजा कुंती राजाचं. तो म्हणाला, सगळ्यांचं दुःख मला दे पण जगाला सुखी ठेव. कुणी कुणाकडे मागितली मागणी, रंथी देवानी भगवान दत्तात्रेयांच्याकडे मागणी मागितली, सगळ्यांना सुखात ठेव आणि सगळ्यांचं दुःख काय कर, मला दे. आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो तेव्हा काय म्हणतो, मला सुखात ठेव, म्हणजे शेजाऱ्याला ठेवू नको. मग सगळ्यांना ठेव, सुखात ठेव असं म्हणण्यात मी आलो का नाही. म्हणून आमची प्रार्थना आहे उपनिषदातली, सर्वेपि सुखिनाम संतु सर्वे संतो निरामय सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखमाप्नुयात. सर्वेपि सुखिनाम संतु, सगळेजण सुखी राहू देत, सगळे सुखी राहू देत, याच्यात माझं सुख आलंच. पण केवळ मलाच सुखात ठेव असं म्हणणं म्हणजे दुसऱ्याचा विचार केला नाही. आणि परमार्थ कुणाचा विचार करायला शिकवतो, दुसऱ्याचा. सर्वांचं दुःख मला दे पण जग सुखी असावं, ही विलक्षण मागणी ऐकून भगवान दत्तात्रेयांना सुख झालं. ते सुखावले. भगवंताच्या कृपेनं राजा रंतीदेवांना भक्ती मुक्ती सगळंच प्राप्त झालं आणि भक्तीनं त्यांचं जीवन परिपूर्ण झालं. त्यानंतर पुढची एक कथा येते, एक नाभागाचं चरित्र. एवढं वाचून हा स्कंद संपतो. नाभागाचं चरित्र काय सांगतं, नाभाग नावाचा राजा आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगू लागले, सरळ वागलं की परमात्म्याची प्राप्ती होते. या कथेचं सूत्र काय, सरळ वागलं की परमात्म्याची प्राप्ती होते. बऱ्याच वेळा आपण बघता सरळपणानं वागायला जातो. इतका सरळपणा असतो की मी खरं वागतो याचा अर्थ समोरचा माझ्याशी वागणारा कसा वागणार आहे, खरा वागणार आहे. सरळ मार्गी माणसाला सगळी माणसं आपल्यासारखीच आहेत असं वाटतं. पण या जगात जगत असताना बाहेरचे तिडे तपाडे सगळे बघितले, त्यांच्यातली वाकडेपणा बघितला की आपण कशाला उगीच सरळ वागतोय असं वाटतं. पण नाभागाचं चरित्र असं सांगतं की सरळ वागलं की परमात्म्याची प्राप्ती होते. श्री शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगू लागले, नभगाचा पुत्र नाभाग हा दीर्घ काळपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत होता. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून तो गुरुगृही राहिला. 12 वर्ष गुरुगृही राहून तो घरी परत आला. तेव्हा त्याच्या भावाने सांगितलं की तू गुरुगृही होतास तेव्हा आम्ही इकडं आमच्या घराच्या वाटण्या करून घेतल्या आणि तू वाटणीच्या वेळी हजर नव्हतास म्हणून तुझी काही वाटणी काढलेली नाही. तो एवढा मनाचा सरळपणा त्याच्याकडे होता की तो म्हणाला, मी आत्ता आलोय मग आत्ता माझी वाटणी काढा. ते बाकीचे भाऊ म्हणाले, तुझ्या वाटणीला वडील आलेत. घराच्या वाटण्या कुरी करून घेतल्या, भावानी करून घेतल्या. खरं तर नाभागाला घरातली वाटणी द्यायला पाहिजे होती, पण वाटणीच्या वेळी तो हजर होत नव्हता म्हणून त्याची वाटणी काढली नाही. आणि जेव्हा तो गुरुगृही राहून परत आला तेव्हा वाटणीला कुणाला दिलं, वडिलांना. म्हणाले, तुझ्या वाटणीला वडील आलेत. नाभाग म्हणाला, मला वाटणी द्या. भाऊ म्हणाले, तुझ्या वाटणीला वडील आलेत. तो वडिलांना घेऊन बाहेर पडला. कोण, नाभाग वडिलांना घेऊन बाहेर पडला. त्याला आनंद वाटला, माझ्या वाट्याला वडील आलेत तर वडिलांच्या बरोबर राहता येईल, वडिलांची सेवा करता येईल म्हणून नाभागाला आनंद झाला. मग नाभाग आणि वडील दोघांनी मिळून चर्चा केली, आता आपण घरातून बाहेर पडलोय कारण घरात काय माझी वाटणी नाही, बरोबर. मग आता घरातून बाहेर पडलोय, मग आता आपला उदरनिर्वाह कसा करायचा, पोट कसं भरायचं. तेव्हा वडील त्याला म्हणाले,
तू गुरुगृही राहून जे शिकून आलास, तू गुरुगृही राहून जे शिकून आलास त्या मंत्रांचा, त्या विद्येचा, त्या ज्ञानाचा तू उपयोग कर. काय उपयोग करायचा? इथून जवळच अंगिरस नावाचे एक बुद्धिमान ब्राह्मण आहेत. त्यांचं नाव काय? अंगिरस. त्यांनी एक यज्ञ सुरू केला आहे. तो यज्ञ करण्यासाठी अनेक ब्राह्मण तिथं बसलेले आहेत. ते मंत्र म्हणतात यज्ञ करत असताना, पण अधूनमधून त्यांना मंत्र म्हणायला आठवत नाही. अधूनमधून त्यांना मंत्र म्हणायला काय होत नाही? आठवत नाही. एखादा मंत्र त्यांच्याकडून विसरतो. तेव्हा तू काय कर, तिथं जिथं यज्ञ चाललाय तिथं जाऊन बस आणि ते अधूनमधून मंत्र म्हणायला विसरले की तू त्यांना तो मंत्र सांग. एवढी त्यांना मदत केल्याबद्दल यज्ञ झाल्यावर जे काही उरलेलं असेल ते तुला देतील आणि त्याच्यात आपलं दोघांचं काय होईल? पोट भरेल. कुणी सांगितलं? वडिलांनी आपल्या मुलाला नाभागाला सांगितलं. यज्ञ पूर्ण, त्याप्रमाणे काय केलं? नाभाग त्या ठिकाणी गेला. यज्ञ पूर्ण म्हणजे जिथं यज्ञ चालू होता तिथं गेला. यज्ञ पूर्ण झाल्यावर ब्राह्मणाने यज्ञातलं जे शेष राहिलेलं होतं, शिल्लक, शेष म्हणजे शिल्लक, ते कुणाला दिलं? नाभागाला दिलं. नाभाग ते एका फडक्यात बांधून घेऊन तिथनं जाऊ लागला. जेव्हा तो नाभाग असं गटळं घेऊन बाहेर पडला तेव्हा वाटेत एक काळ्या रंगाचा माणूस आला. एक काळ्या रंगाचा पुरुष आला आणि म्हणाला, ह्या यज्ञाच्या भूमीत जे शिल्लक राहतं, यज्ञभूमीत जे शिल्लक राहतं त्याच्यावर माझा अधिकार आहे. तू जे फडक्यात बांधून घेऊन चाललायस खांद्यावर टाकून, त्याच्यावर अधिकार कुणाचा आहे? माझा आहे. नाभाग म्हणाला, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे यावर जर तुमचा अधिकार असेल तर एवढं मी फक्त हे तुम्हाला देतो, पण मी माझ्या वडिलांना विचारून येतो. मनाचा सरळपणा, हे मी कुणाला विचारून येतो? माझ्या वडिलांना विचारून येतो. म्हणून तो ते गटळं तसंच तिथं ठेवलं आणि तो वडिलांना विचारायला गेला. वडिलांच्याकडे तो गेला आणि तो म्हणाला, हे आपण यज्ञ केला, यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर तिथल्या ब्राह्मणाने आपल्याला जे दिलंय ते घेऊन आपण चाललोय, पण एक पुरुष आडवा आलाय आणि तो म्हणतो की ह्या यज्ञभूमीवर जे असतं त्याच्यावर कुणाचा अधिकार आहे? माझा अधिकार आहे. तेव्हा या बाबतीत काय करायचं ते तुम्ही मला सांगा. वडील म्हणाले, तो पुरुष जे म्हणतोय ते बरोबर आहे, ते त्याला देऊन टाक. तो पुरुष जे म्हणतोय ते बरोबर आहे, तू त्याला काय कर? देऊन टाक. वडिलांना त्याने सगळी घटना सांगितली. वडील म्हणाले, तो पुरुष म्हणतोय ते बरोबर आहे. यज्ञशेषावर रुद्रदेवाचा अधिकार राहील असा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. रुद्र म्हणजे कोण? भगवान शंकर. त्याच्यावर भगवान शंकरांचा आधार आहे, असा निर्णय झालेला आहे. त्याच्यावर त्यांचा काय आहे? हक्क आहे. नाभाग परत आला. त्याने त्या काळ्या माणसाला नमस्कार केला, त्याची क्षमा मागितली आणि आपल्या गठड्यात जे होतं ते यज्ञशेष त्यांना दिला. तेव्हा भगवान रुद्र प्रसन्न झाले. त्याने नाभागाच्या सत्याचरणाचं, सरळपणाचं आणि सत्य वागण्याचं कौतुक केलं. प्रसन्न होऊन रुद्र भगवंतांनी नाभागाला ब्रह्मज्ञान दिलं. काय केलं? ब्रह्मज्ञान दिलं, ब्रह्मतत्वाचं ज्ञान दिलं आणि यज्ञशेष मिळालेलं धन सुद्धा नाभागाला परत देऊन भगवान रुद्र अंतर्धान पावले. म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला मिळाल्या, ज्ञान पण मिळालं आणि धन पण मिळालं. काय केलं त्याने? सरळ वागलं की परमात्म्याची प्राप्ती होते. बाहेरच्या जगात सरळ वागण्यानं तुम्ही गरीब राहाल. बाहेरच्या जगात सरळ वागण्यानं तुम्ही गरीब राहाल, कारण तिरकं चालणाऱ्यांची भरभराट होते. त्यामुळं तिरकं चालणाऱ्यांची भरभराट झालेली बघितली की सरळ मार्गी माणसाला सुद्धा वाटतं आपण तरी कशाला सरळ चाला. पण लक्षात ठेवा, ही कथा नाभागाची. सरळ मार्गी माणसाला जे शेवटी मिळतं ज्ञान आणि ज्ञानाचं धन, ते कायमचं टिकणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत शेवटचा श्लोक संजयाच्या तोंडी घातला. यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या बाजूला कर्तव्य दक्ष अर्जुन आहे, त्या बाजूला विजय आहे, त्या बाजूला धन आहे, श्री म्हणजे संपत्ती आहे, त्या बाजूला नीती आहे. कळलं? म्हणून जरी तिरकं चालणाऱ्या माणसाची भरभराट झालेली दिसली तरी सरळ मार्गी माणसानं आपला सरळ मार्ग सोडायचा नाही. नाभागाच्या चरित्रावरून काय कळतं? सरळ वागलं की परमात्म्याची प्राप्ती होते.
असा हा स्कंद पूर्ण झाला आहे. आपण फक्त 10व्या स्कंदाची एक 10-15 मिनटं सुरुवात करून ठेवूया, कारण 90 स्कंद आहेत, त्याच्यामध्ये थोडी जी माहिती त्या संदर्भानं सांगणं गरजेचं आहे ती बघूया. दशम स्कंद हा 10व्या स्कंदामध्ये निरोध हे लक्षण सांगितलं आहे. भागवताचं निरोध हे लक्षण आहे. निरोध शब्दाचा अर्थ आहे, निरोध म्हणजे प्रलय. प्रलय होणे म्हणजे सगळ्या जगताचा बाध होणं. आम्हाला प्रलय म्हणजे काय माहिती आहे, हे सगळं पाण्यात कुठंतरी बुडून जाणे, याला आपण प्रलय म्हणतो. तर त्याचा अर्थ प्रलय होणे म्हणजे जगताचा बाध होणे. आता जो प्रलय सांगितला त्या प्रलयाचे 4 प्रकार आहेत. प्रलयाचे 4 प्रकार, एक नित्य प्रलय, दुसरा नैमित्तिक प्रलय, तिसरा प्राकृतिक प्रलय आणि चौथा आत्यंतिक प्रलय. सोप्या सोप्या भाषेत समजावून घेऊया. नित्य प्रलय म्हणजे काय? हा नित्य प्रलय रोज होत असतो, प्रत्येक क्षणाला होतो, प्रत्येक क्षणाला होतो, प्रत्येक तासाला होतो, प्रत्येक दिवसाला होतो. म्हणजे काय? आपलं शरीर रोज एका एका क्षणानं काय होतं, आपल्या हे शरीर कशाने बनले? पेशीने बनले. आपलं सगळं शरीर कशाने बनलेलं आहे? पेशीने बनले. रोज प्रत्येक क्षणाला नव्या पेशी निर्माण होतात आणि जुन्या पेशी मरून जातात. काय कळलं? याचा अर्थ आपल्या शरीरात रोज काय चालू आहे? प्रलय चालू आहे. रोज नवीन नवीन पेशी आहेत. शास्त्र विज्ञानच असं सांगतं, दर 7 वर्षांनी आपलं संपूर्ण शरीर बदलतं. दर 7 वर्षांनी आपलं संपूर्ण शरीर बदलतं. म्हणजे या शरीरात सतत काय सुरू आहे? बदल सुरू आहे. शरीरामध्ये सतत परिवर्तन सुरू आहे. काही पेशी निर्माण होतात, जुन्या मृत होतात, नव्या तयार झालेल्या मरतात, नवीन पेशी काय होतात? तयार होतात. म्हणजे सतत आपलं शरीर बदलत राहतं. शरीर, मन, प्राण याच्यामध्ये सतत काय होतो? बदल होतो. असा सतत बदल होणं याला काय म्हणायचं? नित्य प्रलय. दुसरं, आपण रोज झोपतो. रात्रीच कशाला झोपायला पाहिजे? दिवसा कथेत सुद्धा काय होते? झोप येते. म्हणजे हा झोप येणं हा सुद्धा काय आहे? प्रलय आहे. हा नित्य होणारा प्रलय आहे. पण त्याच्यात 3 शब्द आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता आपण सगळेजण जागे आहोत. जागे आहोत याचा अर्थ काय? आपली इंद्रिय म्हणजे कान, डोळा, मन आणि प्राण या तिन्हींचं काम चालू आहे. कळलं? इंद्रिय, मन आणि प्राण या तिन्हींचं काम चालू असतं, तेव्हा त्याला जागृती म्हणायचं. स्वप्न म्हणजे काय? इंद्रिय प्राणात लीन होतात, फक्त प्राण आणि मन ह्या दोघांचं काम चालू असतं, त्याला स्वप्न म्हणायचं. प्राण आणि मन म्हणजे प्राणाची ये जा चालू असते, सगळी इंद्रिय शांत झालेली असतात, इंद्रिय काही काम करत नाहीत, पण मन मात्र कल्पना करत असतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. दिवसभर मनानं जे जे काय बघितलंय, काय केलंय त्याबद्दलची सरमिसळ होऊन काही स्वप्न आपल्याला दिसतं. म्हणजे जागृतीमध्ये इंद्रिय, मन आणि प्राण तिन्ही काम करतात. स्वप्नामध्ये इंद्रिय प्राणात लीन होतात, प्राण आणि मन दोघांचं काम चालू असतं. आणि सुषुप्तीमध्ये इंद्रिय, मन प्राणात लीन होतात आणि प्राणसुद्धा अज्ञानात लीन होतं. सुषुप्ती शब्दाचा अर्थ गाढ झोप. या गाढ झोपेमध्ये आपल्याला काहीही कळत नाही. आपल्या शेजारी कोण आहे नाही हे कळत नाही, आपल्या अंगावरनं साप गेला हे कळत नाही, ढास चावायला लागलेत हे सुद्धा कळत नाही, बाहेर जगात काय घडामोडी चालल्यात याच्याशी आपला काही संबंध येत नाही. याला कुठली म्हणायचं? सुषुप्ती. म्हणजे इंद्रिय, मन आणि प्राण हे सगळे अज्ञानात काय झालेले असतात? लीन होतात. हे सगळ्या कशाचं उदाहरण आहे? नित्य प्रलयाचं. रोज झोप लागते, रोज शरीरातल्या क्षणाक्षणाला सगळ्या पेशी बदलतात. याला क्षणभंगूर वाद असं सुद्धा एक नाव आहे, तो गौतम बुद्धाने मांडला. ह्या सगळ्या जगातलं सगळं काय आहे? क्षणिक आहे. चला पुढं, नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक म्हणजे निमित्तानं होणारा. आता आपण काल बघितलं 8व्या स्कंदाचं नाव होतं मन्वंतर. मन्वंतर म्हणजे एका मनूच्या काळाला काय म्हणायचं? मन्वंतर. एका मनूचा जो कालावधी असेल म्हणजे तो राजा झाल्यापासून तो त्याचा राज्यकारभार पूर्ण होईपर्यंत. तर प्रत्येक मन्वंतरामध्ये प्रलय होतो आणि दुसरा मनू काय होतो? निर्माण होतो. याला कुठला प्रलय म्हणायचं? नैमित्तिक प्रलय. किंवा एका कल्पानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, दुसऱ्या कल्पानंतर ब्रह्मदेवाची एक रात्र होते. याला कुठला प्रलय म्हणतात? नैमित्तिक प्रलय. त्यानंतर तिसरा आहे प्राकृतिक प्रलय. प्राकृतिक प्रलय म्हणजे काय? ब्रह्मांडाचा प्रलय. आता ही सगळी सृष्टी आहे, ही सृष्टी कशाने निर्माण झाली? पंचमहाभूताने निर्माण झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूताने तयार झाली. ही बऱ्याच वेळा यापूर्वी झालेली आहे. अशी
ही काय आत्ता एकदाच झालेली आहे असं नाही. यापूर्वी अनेक वेळा उत्पन्न झाले, स्थिती आहे आणि लय झालेला आहे प्रत्येक वेळी. आता कसं होतं, आता आपण भूगोलात किंवा विज्ञानात वाचतो, काही माहीत आहे जाणकारांना, की आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर आता 71% पाणी आहे आणि 29% जमिनीचा भाग आहे. बरोबर आहे. भागवत असं सांगतं की प्रत्येक निर्मितीच्या वेळी एका भूताचं प्राबल्य राहतं. एका भूताचं काय राहतं? प्राबल्य, म्हणजे वरचढपणा राहतो. काय कसा वरचढपणा राहतो बघा. अधिक वरचढपणा किंवा अधिकता राहते. आता मी काय म्हटलं, पाणी किती आहे? 71%. याचा अर्थ आता आधिक्य कुणाचं आहे? पाण्याचं आहे. हां, आणि ज्याचं आधिक्य असेल त्याच्यातच ते लीन होतं. काय वाक्य कळलं? सृष्टीवर ज्याचं आधिक्य असेल त्याच्यात सृष्टी काय होते? लीन होते. मग आता पाण्याचं आधिक्य आहे, 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. याचा अर्थ पृथ्वीचा प्रलय आता कशात होणार आहे? पाण्यातच होणार आहे. हां, ज्यावेळी अग्नीत तेज तत्वाचं हे असेल त्यावेळी लय कशात होणार? तेज तत्वात, म्हणजे अग्नीत होणार. बरोबर. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आप म्हणजे पाणी. आता पृथ्वी कशी आहे? आप बहुल आहे. आप बहुल आहे म्हणजे आपाचं म्हणजे पाण्याचं आधिक्य आहे पृथ्वीवर. त्यामुळं आता होणारा लय हा कशात होणार आहे? पाण्यात होणार आहे. पण कधी होणार? ब्रह्मदेवाची 100 वर्ष झाल्यावर. त्याचं 1 वर्ष आमच्या हजारो वर्षांचं आहे. त्यामुळं आता काय लगेच घाबरून जाऊ नका. म्हणजे आता उद्या आणि काही दिवसानं असं काय झालं तर एवढं काय ते लगेच होणार नाही. फक्त प्रलय कशात होणार? पाण्यात होणार. याला प्राकृतिक प्रलय म्हणायचं. आणि चौथा एक प्रलयाचा प्रकार आहे, त्याला म्हणायचं आत्यंतिक प्रलय. कुठला प्रलय? आत्यंतिक प्रलय. हा अतिशय महत्त्वाचा आहे. हे परमार्थासाठी फक्त उपयोगाचा आहे. हा प्रलय कशातला आहे? परमार्थातला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. वरचे जे 3 प्रलय बघितले, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय आणि प्राकृतिक प्रलय, हे काळाच्या अधीन आहेत. हे काय आहेत? काळाच्या अधीन आहे. म्हणजे नित्य प्रलय क्षणाक्षणाला, तासाला, दिवसाला होतो. प्राकृतिक प्रलय हजारो वर्षांनी होतो. नैमित्तिक प्रलय वेगवेगळ्या मन्वंतरात होतो. पण आत्यंतिक प्रलय आत्ता या क्षणी सुद्धा होऊ शकतो. आत्यंतिक प्रलय होणं म्हणजे काय? आत्यंतिक प्रलय होणं याचा अर्थ तुम्हाला ज्ञान होणं. आत्यंतिक प्रलय होणं म्हणजे काय? ज्ञान होणं, आत्मज्ञान होणं, ब्रह्मज्ञान होणं. असं ब्रह्मज्ञान होणं याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. मग ब्रह्मज्ञान झालं की काय होईल? ब्रह्मज्ञान झालं की तुम्हाला जग दिसणार नाही, सगळीकडे ब्रह्मच दिसणार. सगळीकडे कशाचा अनुभव येणार? ब्रह्माचा अनुभव येणार. ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की सगळीकडे ब्रह्मज्ञानाचा, आत्मज्ञानाचाच अनुभव येणार. आणि मग आत्मज्ञानाचा अनुभव येणार याचा अर्थ जग जरी असलं तरी तुम्हाला ते दिसणार नाही. याला म्हणायचं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. आद्य शंकराचार्यांचं एक वचन आहे. ते म्हणतात, मी जरी अनेक ग्रंथ, अनेक श्लोक लिहिले असले अध्यात्माच्या संबंधी, परमार्थासंबंधी, तरी मी या सगळ्याचं सार एका अर्ध्या श्लोकात सांगतो. अर्धा श्लोक कोणता? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्माहून वेगळा नाही. सगळ्या ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, भगवद्गीता या सगळ्यांचा अभ्यास करून एवढंच शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे. बरोबर. दोरीवर साप दिसला संध्याकाळच्या वेळी. आता तुम्ही भागवत असणं प्रवचन करून ऐकून तिकडे घरी गेलात, बाहेरच्या तुमच्या कॉटखाली एक दोरी पडलेली आहे आणि त्या दोरीवर तुम्ही, आता अंधार पडला, धड उजेड नाही, धड पूर्ण अंधार नाही. मग कॉटखाली पडलेल्या दोरीवर तुम्हाला बाहेरनं गेल्या गेल्या काय दिसलं? साप दिसला. मग तुम्ही लगेच गल्लीतल्या 4 जणांना दंगा करून बोलवलं. मग कोण बॅटरी घेऊन आला, कोण तलवार घेऊन आला, कोण काठी घेऊन आला. आणि त्या सापाला मारायला पुढं गेल्यावर बॅटरीचा उजेड पडल्यावर कळलं की अरे काय आहे? साप नाही, दोरी आहे. आता दोरी कळल्यावर सापाची भीती राहील काय? दोरी कळल्यावर सापाची भीती राहते काय? नाही. उलट आपलंच आपल्याला हसू येईल, आपण किती खुळे आणि मूर्ख आहोत. दोरीला काय म्हटलं आपण? साप म्हटलं. तुकोबांचं वचन आहे, रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. दोरीवर साप भासतो तसं ब्रह्मावर जग भासतं. दोरी कळली की सापाची भीती वाटत नाही. मग कितीही साप दिसत राहिला तरी घाबरायचं काम नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही गेलासा, आदल्या दिवशी कळलंय तुम्हाला दोरी आहे,
दुसऱ्या दिवशी गेल्यावर दोरी पुन्हा साप दिसेल काय तिथं? नाही दिसणार. एकदा तिथं दोरीचं खरं ज्ञान झालं की पुन्हा साप दिसत नाही. तसं ब्रह्मज्ञान झालं की जगाचा तुमच्यासाठी काय होऊन जातो? लय होऊन जातो. म्हणजे जग असून नसल्यासारखं होतं. शास्त्रातला शब्द आहे त्याला बाधित होतं. जग काय होतं? बाधित होतं. म्हणजे असलं तरी त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. तुमच्या पुरता त्या जगाचा काय झालेला असतो? प्रलय झालेला असतो. असा आत्यंतिक प्रलय कधी होतो? ज्या क्षणी ज्ञान होतं त्या क्षणी होतो. त्यामुळं बाकीचे 3 प्रलय कुठले? नित्य, नैमित्तिक आणि प्राकृतिक हे ठराविक कालावधीनंतर होणारे आहेत. आत्यंतिक प्रलय कालावधीत नाही. झाला तर या क्षणी सुद्धा होऊ शकतो. पण त्यासाठी सत्संग करायला पाहिजे, सद्गुरूंच्या जवळ जायला पाहिजे, साधन चतुष्ट संपन्न झालं पाहिजे. म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व यांची प्राप्ती केली, यांची ही कमवलं पाहिजे. श्रवण केलं पाहिजे. केलेल्या श्रवणाचं मनन केलं पाहिजे. मननातनं जे कळलंय त्याचं निधिध्यासन करायला पाहिजे. या साधनानं संतांची कृपा होते. भगवंताची भक्ती केल्याचा परिणाम म्हणून भगवंताची कृपा होते आणि मग आपल्याला यथार्थ ज्ञान होतं. आणि असं ज्ञान झालं की जगाचा बाध होतो. याचा अर्थ परमात्म्याचा अनुभव यायला पाहिजे. आणि परमात्म्याचा अनुभव एकदा आला, आत्मज्ञान झालं, स्वतःच्या स्वस्वरूपाची जाग आली की मग जिकडं तिकडं आपण आपली दृष्टी जाईल तिकडं तिकडं कोण दिसणार? परमात्माच दिसणार. जिकडं बघू तिकडं काय दिसणार? परमात्मा दिसणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे नाही आहेच ते. आता सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत मानायचं आहे. नंतर मात्र सगळीकडे काय होतो? तसाच अनुभव येतो. भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचलेया विठ्ठलेगा. विठ्ठलानं 3 भुवनं भरून गेलेली आहेत. अगोदर आपल्या आत्मस्वरूपाचं आपल्याला आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं की बाहेर सगळीकडे काय होतं? आपल्याला तसाच अनुभव येतो. म्हणून हा प्रलय हा गुरूंच्या कृपेनं होणार आहे, संतांच्या कृपेनं होणार आहे. म्हणून असा आत्यंतिक प्रलय व्हायचा असेल आपल्या बाबतीत, प्रलय होणं म्हणजे नष्ट होणं नव्हे, आत्मज्ञान होणं, ब्रह्मज्ञान होणं, स्वस्वरूपावर जागं होणं. आणि असं स्वस्वरूपावर जागं झालो, ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की काय होतं? जग असून नसल्यासारखं होतं. म्हणजे जग बाधित होतं. याचाच अर्थ जिकडं पाहावं तिकडं काय दिसतं? परमात्मा दिसतो. जड चेतनात परमात्म्याची अनुभूती येते. ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर अचर आपणची झाला. चर अचर म्हणजे सकाळी सांगितलेलं सजीव निर्जीव जड चेतन या सगळ्यात आपणच आहोत असा अनुभव आला. लक्षात आलं? हां. या सर्व प्रलयांचा विचार कशासाठी सांगितला? असा प्रलय म्हणजे नित्य प्रलय होतो, नित्य प्रलय होतो, नैमित्तिक प्रलय होतो आणि प्राकृतिक प्रलय. हे 3 काळाच्या अधीन. आणि परमार्थात होणारा कुठला? आत्यंतिक प्रलय. हे 4 प्रलय होतात. याचा अर्थ यातली कुठलीही जगातली गोष्ट ही आपल्या मालकीची नाही. सगळं जग कसं आहे? नश्वर आहे. त्यामुळं काय करा? हे प्रलय कशासाठी सांगितले? या प्रलयाचा विचार केला की या जगातल्या नश्वर पदार्थाबद्दल आपली आसक्ती निर्माण होत नाही, ममत्व निर्माण होत नाही. इथं जे मिळवलंय ते सगळं कुठं ठेवून जायचं आहे? इथंच ठेवून जायचं. यातलं काहीही आपण बरोबर घेऊन जाणार नाही. मग हे मिळवायचं नाही काय? मिळवायचं. शरीराचा उदरनिर्वाह चालेपर्यंत त्या सगळ्याचा वापर करून घ्यायचा. काम संपलं की हे जिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि निघून जायचं. सोडून द्यायचं कसं? फिरायला गेल्यावर बसलेल्या जागी जशी काडी आणि खडा उचलतो आणि तिथून घरी परतताना तो जेवढ्या सहजपणे तिथं टाकून बाहेर पडतो तेवढ्या सहजपणे या गोष्टी काय केल्या पाहिजेत? सोडता आल्या पाहिजेत. आणि अशा सोडता याव्यात. आसक्ती कमी व्हावी, त्याचा लोभ कमी व्हावा, त्याचं ममत्व कमी व्हावं म्हणून हा प्रलयाचा विचार 10व्या स्कंदामध्ये सांगितलेला आहे. पुढचा विचार आपण उद्या बघूया. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका